श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पूर्वस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वात्सव सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती. तेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती. दारिद्र्य धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊली प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटोपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणिया संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थ श्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी. येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानविले. 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले. अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसा विचार निशिदिनी येते बाळप्पाचे मणी. तथापि कष्ट सोसूनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नांभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मणी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव रात्री एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ. करू नये उतावळी ऐसे पाहुनिया त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी तेन जाहले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षात तळी ठेवणी वस्त्रांसी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी रुची कैक निघाला. तयांसी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्राममाजी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळे घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिन. बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र.
तया नगरीच्या नरनारी काम करिता घरी, गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी, संन्यासी फकीर जती. रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोण करती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखुनी नगरी, बाळप्पा तोषले मणी. पूर्व पुण्यतयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होणी सेवेकरी, स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढिले अध्यायी परसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकर अभेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिशोध, एकदशोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.